अशी केस काळी का करता बरं? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का? असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही? अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना, मग पावडरला पैसे घालून करायचं काय? तुम्ही हे शरीर आहे, याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं? याला सजून काय करतात? हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय निवरती बुवा काय चाललंय, खबर नाही पडत. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. हा म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे. कापूस येता चालतीन, तुरीच्या शेंगा तोडाया चालत. ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेजे हलवणी जागे करा देवरा. चला चला पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा? चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. फार आयुष्य थोडे क्षणभंगुर रमाई फार अभंग तुकारामांच्या गाथेतील त्या चरणाचा बुद्धिमान मानव ज्ञान प्रदान पशु भोग प्रदान. पहिलं वाक्य दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही. आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीनं रौप्य पदक विजेती सौ श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे. या मुलीचं कौतुक का करायचं? 2-4 वाक्य नीट ऐका. मुलगा आणि मुलगी भेट कधी करू नये. एक आता त्याच्या पुढे जाऊन सांगा मला, ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला. यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल, मुलगी पाहिजे. आणि एक का पाहिजे माहिती का? महिला मंडळ मुलगी. जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा आहे. आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सव पद सुद्धा आहे मुलीकडे काय गेलं आहे का? महिला मंडळ मुलीमध्ये सध्या 3 गोष्टींचा विकास झाला आहे. 1 मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. 2 प्रयत्नामध्ये सातत्य आहे. आणि 3 तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची. यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिऊन यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज. काही
100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरीत आहे, 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे, 10,000 पोरांमध्ये 2 पोरं एमडी आहेत आणि लाखा पोरांमध्ये 5-6 पोरं सी आहेत. पण इकडं 10 मुलींमध्ये एक मुलगी BA BEd आहे, दुसरी मुलगी DEd आहे, तिसरी मुलगी CA आहे, चौथी मुलगी तहसीलदार आहे, 5वी मुलगी प्रांत आहे, 6वी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे आणि यांनी अभ्यास सोडून दिला. यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या, मिशा काढायच्या आणि शिक्षकाला दम द्यायचा. कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची, पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगतो. मुलगा मुलगी आज इथून पुढे कधी ध्यानात ठेवायचं महाराज. या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना 2-3 वाक्य सांगतो आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार, जे आपल्या ओठावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू. मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो. म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल. मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतं तुमच्या. माझं वाक्य ऐका पहिलं. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट हो द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का? मुलीनो लय बारीक आहे का? मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो. तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पोरीनो, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही, पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पोरीनो. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर पिठला भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं आणि मनोसक्त रडला. तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला पोरीनो, डसडसा रडला. पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कोणी पाहिलाच नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलं माहितीये का? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला घड्याळ नाही घेतलं त्याने. पोरीनो 12वीची तुमची फी भरायची ना, तर त्यानं दिवाळीचा बाजार कमी केला, पण तुमची फी भरली. फ्लॅटची स्कीम आली, त्यानं फ्लॅट नाही घेतला. बायकोच्या गळ्यातले त्यानं दागिने मोडले, पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगात कोणी नसेल. आणि दुसरं वाक्य आहे का पोरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे. तब्येत कमवली पाहिजे. तब्येत मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 8:30 वाजता जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. कुणाला आईला आणि बापाला न्यायची गरज नाही. पोरीनं एक वाक्य सांगा. 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपाटी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. फक्त एखाद्या निवार ठेवून द्यायची, बस 2 गायब. पण तुम्ही बावळात. आणि तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, आपला बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन मरालाय म्हणू द्या, आपला बाप गल्ली नाही ना, आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान आपल्या वागण्यामुळं खाली नाही झाली पाहिजे. बस एवढे 3 पथ्य जर पोळीनं तुम्ही पाळले, आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही. मान्य. आणि ह्या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे. उगाच देव चुळीत बसणं तर काही मजा नाही, आणि देवाच्या नादी लागणं तरी मजा नाही. आपण माणसं टिकवा. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय. आता तुम्हाला सांगतो, ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतं तर आम्हाला परमनंट आहे, हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही, पण पिणाऱ्यांना ती अडचण नाही बा, ते खिशात गलास ठेवू शकतात. ते
त्यांच्याच खिशात गलास ठेवायचा, येईन तेव्हा धरणार. आणि प्रमाण पाठ करणार, आपुली आपण करा. गोरी गोमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही. गुजीरवाणी पोरं देवाने दिल्यात, त्यांना ते काही नाही. क्वाटरी प्यायच्यानं बोंबलं देण्याचं, क्वाटरी प्यायच्यानं बोंबलं देण्याचं. ज्या माणसाला दारू प्यायची त्यानं बायको करू नये. काय मत आहे तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो. आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा फक्त तुही बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगडे. आणि बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय मत आहे तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात येतो? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापाने सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिला. सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत. काय मत आहे तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची अवलाद नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असू येतो. कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पुरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पुरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवानी, काय माझी मुलगी भाग्यवानी. तो पुरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न विग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद, ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद, भंगार भुंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मी लग्नात नाचत आहेत, ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये, एक खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला नाही. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईन. मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा घेतला. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय बऱ्या गावातली लोक काय चर्चा करते माहिती का? काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का अंतरंग? बाह्य रंग. आणि 2-3 महिने झाले का ह्या नोकरीवाल्या अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा? त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का? बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो? अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज, मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे भंगारांच्या? 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे, पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भाला, मागून चेटी फाटेल, मुतलं चेटी. बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणते माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानंच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात 2 घालना चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही.